हॅलो फ्रेंड्स, चला ऐकूया काही मराठी जोक्स. रवीचं बायको बरोबर भांडण चाललं होतं. बायको म्हणते, तुमच्या डोक्यात ना शेण भरले शेण. रवी म्हणतो, अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझं डोकं का खाते आहेस ते. नवरा म्हणतो, आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय. बायको म्हणते, मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडलीये. सांगितलं होतं ना जास्त आणायला. एकदा नवरा बायको डिस्कव्हरी चॅनल बघत असतात. त्यावर म्हैस दिसते. नवरा म्हणतो, ती बघ तुझी नातेवाईक. बायको म्हणते, अय्या सासूबाई. रमेशचे त्याच्या बायकोशी भांडण चालू असते. रमेश म्हणतो, तू स्वतःला आवर, नाही तर माझ्या मधला जनावर बाहेर येईल. बायको म्हणते, येऊ दे, उंदराला कोण घाबरतंय. एकदा सुरेश आणि त्याची बायको खूप भांडत असतात. नंतर बायको लुंगी आणून सुरेशच्या अंगावर फेकते आणि म्हणते, बदला लुंगी. सुरेश म्हणतो, हे तू मराठीत बोललीस का हिंदीत. राहुल म्हणतो, कुठे गेली होतीस. बायको म्हणते, रक्तदान करायला. राहुल म्हणतो, हे बरोबर नाही, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. बायको विचारते, कुठे जात आहात. विजय म्हणतो, मरायला चाललोय, सुसाईड करीन. बायको म्हणते, कुठेही जा पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही. त्या शेजारणीचा नवरा बघा, तिला महिन्यातून 10 दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का. अजय म्हणतो, मी 4-5 वेळा विचारलं होतं पण ती तयारच झाली नाही. बायकोच्या सततच्या बडबडीमुळे राजू जाम वैतागला होता. राजू म्हणाला, तू जर 5 मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला 500 रुपये देईन. राजूची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटानंतर तिने राजूला विचारलं, अहो जरा घड्याळ बघा ना, 5 मिनिटं झाली का ते.